कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आमचा भूतकाळ काही सुखाचा नव्हता। नुसती परवड, हाल, गरिबी, अपमान ह्याच आठवणी आहेत। त्यात शिक्षण सोडलं, आई बरोबर 2 घरची कामं करायचो। त्यानंतर अधिपती भेटले, तुम्हाला तर पुढचं माहीतच आहे। हो, त्यांनी तुमचे पाय धरले, पायाला मिठी मारली आणि मग बाबांनी तुम्हाला घरी यायला सांगितलं। आणि इथून पुढे 2 बाजू आहेत गोष्टीच्या। तेच मॅडम, मला दुसरी बाजू ऐकून घ्यायची। काय करणार जाणून? पुढे कधीतरी त्या गोष्टींचा आमच्या विरुद्ध वापर करायचा। हां? नाही 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 मॅडम, मी असं कधीच केलं नाही आणि मला असं करायचंही नाहीये। मी पण एक स्त्री आहे आणि एक स्त्री म्हणून मला हे सगळं समजून घ्यायचंय। नाहीतर एक स्त्री म्हणून मी दुसऱ्या स्त्रीशी चुकीचं वागले ही खंत राहील माझ्या मनात। एक सांगा सुनबाई, तुम्ही अशा रस्त्याने चाललायसा आणि एक लेकरू येऊन तुमच्या पायाला मिठी मारतो, तुम्हासनी आई आई म्हणतो, तुमचं काळीज हलणार नाही काय? तुम्हाला काहीच वाटणार नाही काय त्या मुलाबद्दल? वाटेल मॅडम, माया वाटेल। आम्हासनी पण तीच वाटली, कारण एवढ्याशा अधिपतीने जेव्हा येऊन आमच्या पायाला मिठी मारली तेव्हा आम्हाला कळलं की लेकराची आई नाही, आम्हाला लेकराची दया आली। देवाने एवढ्याशा लेकराला एवढी मोठी शिक्षा का म्हणून द्यावी कळत नव्हतं। एवढंसं ते लेकरू आई आई म्हणून रडत होतं, आम्हाला घरी चल म्हणत होतं। आम्ही त्यासने सांगायला पाहिजे होतं की बाबा रे, आम्ही तुझी खरी आई नाही, पण आमच्याच्याने ते झालं नाही। एवढ्याशा लेकराच्या डोळ्यातलं पाणी बघून जिडकारावं वाटलं नाही, उलट मायेनं त्याच्या डोसक्यावरून हात फिरवला। आम्ही डोळे भरून आले। आई, उठ, काय झालं इकडे? हा, काय झालं? तुझी आई हरवली का? हा आई, ए सोन्या, मी तुझी आई नाही, माझं नाव भुवनेश्वरी। कुणाचं लेकरू आहेस तू? हा, मला कशा पाय मिठी मारलीस तू? तूच आई आहेस माझी। आम्हाला सोडून तू का गेलेली देवा घरी? आता मला पण यायचंय। अरे बाळा, माफ करा अधिपती, चल बाळा। बाबा, आता आईला कुठे जाऊ द्यायचं नाही, आईला आपण आपल्या घरी घेऊन जाऊ। तवा हे लेकरू बड्या घरचं आहे हे काय आम्हाला माहित नव्हतं। अधिपतींच्या त्या मिठीत आमच्यातल्या बाईची आई झाली। एका क्षणात पोरानं आई केलं आम्हासनी। असं वाटलं की या लेकराला आम्ही जन्माला नाही घातलं, पण तरी हे आपलंच लेकरू आहे, कुठंतरी हरवलेलं। आम्ही बी प्रेमानं त्याला जवळ घेतलं। त्याला कधीच अंतर द्यायचं नाही हे त्या एका क्षणात ठरलं होतं। म्हणतात की जन्माच्या गाठी वर बांधल्या जातात, तशीच ही गाठ होती जी सोडवता नाही आली आम्हासनी। तुम्हाला तुमच्या शाळेतल्या लेकरांविषयी आईसारखी माया वाटते का नाही? वाटते ना मॅडम, अगदी अगदी प्रत्येक मुलाबद्दल वाटते। असं वाटतं की त्यांचं सगळं छान व्हावं, त्यांनी छान शिक्षण घ्यावं, त्यांचं कल्याण व्हावं। मी समजू शकते तुमच्या भावना। त्यांना शिक्षण नाही पण आई मिळावी असं आम्हासनी वाटलं, म्हणून आम्ही त्यांची आई झालो। हो, ते माहिती आहे मला। एक दिवस मोठ्या मालकांनी आम्हाला घरी बोलवून घेतलं, समधी स्टोरी सांगितली, त्यांच्या अटी सगळ्या सांगितल्या। काही गोष्टी मी तुम्हाला आधीच क्लिअर करतो। तुम्ही हुबेहूब अधिपतीच्या आईसारख्या दिसता। अधिपती लहान आहेत, त्यांना हे कळत नाहीये की तुम्ही त्यांची आई नाही,
कधीतरी त्याला या गोष्टीचा कदाचित विसर पडेल. तोपर्यंत तुम्ही इथे राहा आणि वाटल्यास तुम्हाला तुमच्या घरातल्या कोणाला बोलवायचं असेल, म्हणजे तुमच्या आई किंवा कोणी, तर सोबतीला बोलवून घ्या इथं. काय? हा. आणि जोपर्यंत तुम्ही इथे राहतात तोपर्यंत तुमची सगळी व्यवस्था आम्ही करू. तुमचं काम एकच, काय? अधिपतीची आई आता या जगात नाहीये हे त्याला हळूहळू कन्व्हिन्स करायचं. काय? त्याला पटवून द्यायचं की त्याची आई आता या जगात नाहीये. आम्ही पण त्या सगळ्या अटी मान्य केल्या, कारण त्या वेळेला त्या पोराला आईची गरज होती. मोठ्या मालकाने सांगितलं काय पण करा, पण त्याला त्याच्या आईचा इसर पडायला हवा. आम्ही लई प्रयत्न केला, माया केली, जीव लावला. तवा अधिपती हळूहळू रमू लागले, खेळू लागले, आम्हालाच आई म्हणू लागले. खरं तर ना आम्ही अधिपतींकडे त्यांच्या आईचं स्थान मागितलं होतं, ना मोठ्या मालकानं म्हणलं होतं की आम्हाला या घरात आणा, ना त्यांचे पाय धरले होते. आम्ही यातलं काय बी केलं नव्हतं. त्यांची गरज होती म्हणून मोठे मालक आम्हाला इथं घेऊन आले, त्यांच्या मुलासाठी, त्यांच्या घरासाठी. त्या बाईचं आणि माझं कसलंही नातं नाहीये. बाबा अहो, असं कसं म्हणता तुम्ही? म्हणजे प्रत्येक नाण्याच्या दोन बाजू असतात ना. ऑफकोर्स असतात. मग तशीच त्यांची एक बाजू असेल, तीही आपण समजून घ्यायला हवी ना. त्यांचे काही म्हणणं असेल तुमच्याबद्दल. आहे ना, तिचं म्हणणं आहे, तिची अपेक्षा आहे. मी तुला बोललो होतो अक्षरा, तिला चारूचं स्थान हवं होतं, बायकोचा मान हवा होता, जो मी तिला कधीही दिला नाही आणि या पुढेही देणार नाही. बाबा, मी एक विचारू का तुम्हाला? विचार ना. तुमच्यात जवळीक निर्माण झाली होती का? बाबा, तुम्हाला अनकम्फर्टेबल वाटत असेल तर नका सांगू तुम्ही. ऍक्च्युली मीच उगाच विचारलं. सॉरी, मी जाते. अक्षरा थांब, या प्रश्नाचं उत्तर द्यायचंय मला. मी हे तुला आधी सांगायला हवं होतं. खरंय, आमच्यात तशी जवळीक निर्माण झाली होती. चूक झाली आमच्याकडून, माझ्याकडून. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.